श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। हॅप्पी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब करा। सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुःखाची सोय सांडी जीवी करावी। देह दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावी। सर्व काळ भगवंताची आवड बाळगावी। आपल्या मनात आपल्या दुःखाची जाणीव राहते, आपणहून त्या जाणीवेचे विस्मरण करावे। इतकेच नव्हे तर देहाच्या दुःखाला सुख मानण्याचा अभ्यास करावा। नित्य व अनित्य यातील भेद जाणून आपले अंतरंग भगवंताने भरण्याचा सतत अभ्यास करावा। भक्तीच्या साधनेमध्ये आहेपणाचा व नाहीपणाचा अभ्यास असतो। भगवंताची आवड धरून त्याच्यावर प्रेम करायला शिकणे हा आहेपणाचा अभ्यास होय, तर देहाची नावड धरून त्याच्यावर प्रेम कमी करायला शिकणे हा नाहीपणाचा अभ्यास होय। स्मरणाने प्रेम वाढत जाते, तर विस्मरणाने ते घटत जाते। म्हणून भगवंताचे पुन्हा पुन्हा स्मरण ठेवण्याची सावधानता बाळगावी आणि देहाचे विस्मरण घडवण्याची कला नित्य आत्मसात करावी। प्रत्येक माणसाला जीवनात केव्हा ना केव्हा तरी देहाचे दुःख भोगावे लागते। माणसाला ते नको असते। त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर त्याचा भक्ती वाढवण्याकडे उपयोग होतो। समजा एखाद्यास बरेच कर्ज झाले आहे, ते तो एकदम फेडू शकत नाही, म्हणून तो थोडे थोडे पैसे परत करतो। पैसे देत गेल्याने त्याच्या प्रपंचास अडचण पडते, त्याचे त्यास दुःख होते, परंतु त्यातच कर्ज फिटत चालल्याचा आनंद त्यास मिळतो। त्याचप्रमाणे देहदुःख शोषित असता भक्ताला त्रास होतो हे खरे, परंतु त्या शोषण्याने देहाचे प्रेम कमी होत गेल्याचा आनंद त्यास मिळतो। मनाचा प्रवाह दृश्य वस्तूंनी भरून गेल्याने आपण आज आत्मविमुख झालो आहोत। मनात भरलेले वस्तुमय जगत काढीत बसण्यापेक्षा तेथे भगवंत भरण्याचा अभ्यास करावा, असे श्री समर्थ स्पष्ट सांगतात। वस्तुरूप झालेले मन भगवंताच्या स्मरणाने भगवद्रूप होते, असा त्यांचा अनुभव आहे। हे स्मरण स्थिरावण्यासाठी नैतिक आचरणाची गरज असते। श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ।